नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव श्रुती दत्ता नाणेकर आहे. आज आपण आपल्या शाळेमध्ये निरोप समारंभ आणि स्वागत सोहळा साजरा करत आहोत. आपल्या शाळेतून जे ज्येष्ठ शिक्षक गेलेले आहेत त्यांच्यासाठी निरोप समारंभ आणि जे शिक्षक आलेले आहेत त्यांच्यासाठी स्वागत सोहळा. आपल्या शाळेतून ज्येष्ठ शिक्षक गेले आहेत ते म्हणजे शेख सर, घाटुळे सर, लाड सर आणि सपकाळ मॅडम. आणि जे आलेले आहेत ते म्हणजे कदम सर, भोसले मॅडम आणि गोरे सर. ह्या शाळेतून जे गेलेले आहेत त्यांनी आपल्या शाळेची गुणवत्ता खूप वाढवलेली आहे आणि शाळेसाठी ते एक खूप आदर्श शिक्षक बनलेले आहे. आणि दुसरे येणारे शिक्षक पण आपल्या शाळेसाठी असेच आदर्श शिक्षक बनतील ही मी अपेक्षा बाळगते. पहिले म्हणजे शेख सर. शेख सरांनी जेव्हा आमच्या शाळेमध्ये मुख्याध्यापकांचं पद रिकामं होतं तेव्हा त्यांनी पूर्ण 1 वर्ष माजी मुख्याध्यापक म्हणून जीव तोडून काम केलं होतं. त्यांनी काम करता करताच त्यांच्या वर्गाला सुद्धा सांभाळलं. त्यांना सहाय्य करण्यासाठी गोंदकर सर आणि सावरगावकर सर सुद्धा होते. दुसरे म्हणजे घाटुळे सर. घाटुळे सरांचे तर मला वाटत नाही की मी ह्या जन्मात त्यांचे उपकार फेडू शकेन. त्यांनी आमचे 8 वाजता येऊन क्लास घेतले, 7 वाजता येऊन पेपर घेतले. मला वाटत नाही की घाटुळे सरांसारखं ओव्हरटाईम काम करणारा आपल्याला 10 जण सापडतील म्हणून. 2-3 जण तसे मोजके शिक्षक असतात की जे आपल्या कामापेक्षा जास्त ओव्हर काम करतात, पण त्यांना त्यांचा पगारही भेटत नाही, पण ते तरीही आपल्या मनातून आमच्यासाठी क्लासला येतात. तिसरे म्हणजे लाड सर. लाड सरांना सरकारने खूप सारी कामे दिलेली आहेत. त्यांना शाळा करता करताच दुसरी सुद्धा कामे करावी लागतात, तरीही त्यांनी शाळेला वेळ दिलेला आहे. चौथे म्हणजे सपकाळ मॅडम. सपकाळ मॅडमना शिस्त इतकी आवडते की त्या स्वतः सुद्धा इतक्या शिस्तप्रिय आहेत की त्या दररोज त्यांना मुलींच्या 2 वेण्या नाही दिसले की त्यांना शिक्षा करतात. जाताना सुद्धा त्या आम्हाला म्हणत होत्या की गप्प बसा. त्या जात आहेत तरी त्यांच्यामध्ये शिस्त भरलेली आहे. सपकाळ मॅडम म्हणजे बाहेरून फणसा काटे पण आत अमृताचे साठे. हे जे संतांनी म्हटले आहे त्यांनी किती मार्मिक शब्दांत फणसाचे वर्णन केलेले आहे. त्या फणसाप्रमाणे सपकाळ मॅडम आहेत. आपल्याला फणसासारखे बाहेरून काटे असतात, फणसाला बाहेरून काटे असतात, तसे आपल्या सपकाळ मॅडम आपल्याला दिसतात. त्या आपल्याला कठोर दिसतात, कठीण दिसतात. आपल्याला वाटतं किती वाईट आहेत त्या, आपल्याला नेहमी शिक्षा करतात, पण ते आपल्या भल्यासाठी आपल्याला शिक्षा करतात. त्यांनी जर आपल्याला एकदा शिक्षा केली तर आपण जीवनभर त्याचा धडा शिकतो. सपकाळ मॅडम पण आमच्या शाळेला खूप शिस्त लावून गेलेले आहेत. त्या म्हणतात, हसा खेळा पण शिस्त पाळा. हा त्यांचा संदेश आमच्या शाळेसाठी एक अनमोल संदेश म्हणून ठरला आहे. आणि आलेले शिक्षक आहेत ते सुद्धा आमच्या शाळेसाठी अशीच कामगिरी करतील ही मी अपेक्षा बाळगते. आणि ज्येष्ठ शिक्षक गेले आहेत त्यांना निरोप देते आणि आलेल्या शिक्षकांचं स्वागत करते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.